समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सद्धम्मं मुनिराजस्य सुनन्तु सगमोक्षदं धम्मश्रवणकालो अयं भदन्ता धम्मश्रवणकालो अयं भदन्ता धम्मश्रवणकालो अयं भदन्ता साधु साधु साधु। अशा प्रकारे उपस्थित सद्धम्मातीत सद्धम्मशील सवाई आणि लोणपांडे बौद्ध परिवार आणि परिवार सदस्य आज बुद्धाब्द वर्ष 2565 वर्षावास 2021 या अत्यंत पवित्र पावन आणि ऐतिहासिक पर्वामध्ये ज्येष्ठ उपासिका आणि कुटुंब प्रमुख भावना भीमराव सवाई यांच्याद्वारा आजच्या परित्राण परियोसत्थ देशना या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या विशेष संस्काराच्या निमित्ताने अनुमोदित होऊन आज पुण्य संपादित करण्याचा हा मध्यम मार्ग सवाई परिवार आणि आपण सर्व संपादित करीत आहात। विशेष रूपाने बौद्ध धम्मामध्ये ही मोठी मान्यता आहे की आपण आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या दरम्यानच्या प्रवासामध्ये एक तरी परित्राण, एक तरी भोजनदान, एक तरी वस्त्रदान, एक तरी औषधदान, एक तरी अर्थदान, एका तरी संस्काराला आपण या 3 महिन्याच्या प्रवासात अनुमोदित करावे। मोठी जागतिक परंपरा आहे जिथे म्हणून बौद्ध धम्म पोहोचला आहे। जगाच्या 32 बौद्ध राष्ट्रामध्ये आजही हजारो वर्षाची ही दीर्घ परंपरा की जी आपल्या भूमीतून संबंध जगामध्ये पोहोचली। थायलंड असेल, म्यानमार असेल, सिलोन असेल, कंबोडिया असेल, थेरवादी परंपरेला जपणारी श्रीलंका मोठं पारंपरिक बौद्ध देश म्हणून आज वर्षावासाची परंपरा मोठ्या धृष्टपणे दृढ संकल्पाने या देशामध्ये संपन्न केल्या जाते। या 3 महिन्याच्या प्रवासामध्ये समग्र परिवार बौद्ध भिक्खू आपापल्या मॉनेस्ट्रीमध्ये मोठी दीर्घ 3 महिन्याची साधना करून प्रत्येक दिवशी सकाळच्या 4 वाजताच्या मेडिटेशनमध्ये निसर्गातल्या साऱ्या सत्वांच्या प्रती मंगलमैत्री करतात। दिवसभर संपादित केलेली साधना, दिवसभर संपादित केलेलं ध्यान, दिवसभर संपादित केलेली चित्त शुद्धता सायंकाळी मॉनेस्ट्रीमध्ये विहारामध्ये आलेल्या हजारो उपासकांना त्या धम्मदेशनेचे प्रकाशन केले जाते की दिवसभर मी संपादित केलेली साधना, दिवसभर मी संपादित केलेली चित्तशुद्धता, दिवसभराच्या कालावधीमध्ये मी संपादित केलेले बुद्ध ज्ञान आपल्या साऱ्या उपासक उपासिकांसाठी दुःखमुक्तीचा मार्ग म्हणून आम्ही त्याचे प्रकाशन करतो। हजारो आलेले उपासक उपासिका दररोज संध्याकाळी या साधनेचा आणि या वर्षावास परियोसत्थ देशनेचा लाभ घेतात आणि 2021च्या समग्र 3 महिन्याच्या वर्षावासात आपण कोणते कुशल कर्म संपादित केले याचे परियोसत्थ देशना म्हणजे चित्ताला तपासून पाहण्याचा अंतिम संस्कार अश्विन पौर्णिमा प्रावारणा पौर्णिमा निमित्ताने येणाऱ्या 19 ऑक्टोबरच्या पौर्णिमेला साऱ्या समूह रूपाने भिक्खू भिक्खुनी अनागारिका एकत्र येतात आणि एकत्र सामूहिक साधना रूपाने 3 महिन्याच्या प्रवासात माझ्या काया वाचा आणि मनाच्या कोणत्या अकुशल कर्मावरती मी मात केली आहे। अकुशल कर्म, कारण कुशल आणि अकुशल, पाप आणि पुण्य, सत्य आणि असत्य, सुख आणि दुःख
सकारात्मक आणि नकारात्मक या साऱ्या कर्मप्रवाहाला एक मनुष्य म्हणून, एक गृहस्थ म्हणून, ज्ञानमार्गावरती अधिष्ठित असलेला एक उपासक, एक उपासिका, एक भिक्खू, भिक्खुनी, श्रामणेर, श्रामणेरी, अनागारिक, अनागारिका, एक तरुण, एक तरुणी, अनेक रूपाने आपण या 3 महिन्याच्या प्रवासात आपल्यासोबत असलेल्या कर्मशुद्धतेचा अलंकार म्हणून या 3 महिन्याच्या प्रवासाला आपण अनुमोदित करतो. ही काय आपली परंपरा नाही की ही आमची परंपरा आहे आणि म्हणून याला अनुमोदितच केलं पाहिजे, नाही. जसं भारतवर्षामध्ये अनेक लोक परंपरेचं पालन करतात, है ना. अनेक धर्म, अनेक सिद्धांत, अनेक परंपरा, अनेक धर्मप्रणाली अशा प्रकारचा आग्रह करतात की हे 10 दिवस म्हणजे अमुक अमुक आपली परंपरा आहे, तुम्ही ते केलंच पाहिजे. हे केलं तरच तुम्हाला हे पुण्य मिळेल आणि हे नाही केलं तर तुम्हाला ते पुण्य संपादित करता येणार नाही. आता बुद्ध इथे मात्र थोडे डिफरंट आहे. बुद्ध इथे थोडे वेगळे आहेत. बुद्ध तत्त्वज्ञान इथे वेगळं आहे. बुद्ध तत्त्वज्ञान अशा प्रकारचा कोणताही आग्रह करत नाही की हे केले म्हणजेच काहीतरी संपादित होईल आणि आताच करा, याच कालावधीत करा. बुद्ध म्हणतात की ही वर्षावासाची परंपरा, अर्थात तुमच्या नजीकच्या बुद्ध विहारामध्ये एखादे भिक्खू निवासस्थानी आहेत म्हणून त्यांचा सहवास तुम्हाला सहज मिळेल. एकदा का अश्विन पौर्णिमा संपन्न झाली की ते भिक्खू एकाच विहारामध्ये स्थापित होऊन राहणे कठीण आहे. म्हणून 3 महिन्याच्या कालावधीमध्ये त्या अनुभवी, ध्यानी, तपस्वी, शीलवान, संसारत्यागी, दुःखमुक्त, दोषमुक्त, अनंत आणि निब्बाण मार्गस्थ अशा अनेक सिद्धांतिक गुणामध्ये युक्त असलेल्या बौद्ध भिक्खूच्या सहवासात आता या 3 महिन्याच्या कालावधीत जा. कारण 3 महिन्यानंतर ते भिक्खू या निसर्गाच्या साऱ्या दिशेला जाण्यास स्वतंत्र आहेत, मुक्त आहेत. एकदा का ते भिक्खू निघून गेले तर पुन्हा वर्षावास येईपर्यंत ना त्यांच्याकडनं पंचशील घेता येईल, ना त्यांच्याकडनं अष्टशील ग्रहण करता येईल, ना त्यांच्याकडनं उपोषध ग्रहण करता येईल, ना त्यांच्याकडून कोणत्याही ध्यान साधनेचं अधिष्ठान ग्रहण करता येईल. म्हणून बुद्धाने म्हटलं की या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये एकदा का होईना, आज समजा सवाई परिवाराने पूजनीय भिक्खू संघास निमंत्रित केले, हे त्यांचं निवासस्थान आहे, हे त्यांचा प्रेमेसेस आहे. इथे ते राहतात, वास्तव्य करतात, इथे ते भोजन ग्रहण करतात. एक ग्रस्त आश्रमाला पूर्णत्व देणारा हा त्यांचा निवासस्थान परिसर आहे. बौद्ध धर्मामध्ये मोठी मान्यता आहे की वर्षभरातून एकदा का होईना वर्षावासाच्या या 3 महिन्याच्या प्रवासात 1 भिक्खू, 2 भिक्खू, 5 भिक्खू, 10 भिक्खू, 25 किती मला शक्य होईल तेवढ्या भिक्खूंना मी निमंत्रित करेल आणि माझ्या कष्टाने संपादित केलेलं जे माझं धन आहे, संपत्ती आहे, जी माझ्या कष्टाने आणि सम्यक अर्जित केलेलं माझं जे धन आहे त्यातला 1 अंश का होईना म्हणून आलेल्या भिक्खू संघाला मी भोजन दान देईल. आलेल्या भिक्खू संघाला मी वस्त्रदान देईल, काशाय वस्त्रदान देईल, अर्थदान देईल, औषधदान देईल. जे मला संपादित रूपाने दान करता येईल मी ते दान करेल. आणि मी दिलेले दान एक काशाय वस्त्र अधिष्ठित भिक्खू ग्रहण करतील आणि काय म्हणतील, दानं ददंतु सद्धायं शीलं रक्षन्तु सर्वदा भावना भीरता होन्तु. भावना भीरता. सुंदर उपदेश केला बुद्धाने की भिक्खूनो, रस्त्यामध्ये चालता चालता सहज म्हणून तुम्हाला कुणी ग्लासभर पाणी दिले तर तुम्ही लगेच म्हणा, दानं ददंतु सद्धायं शीलं रक्षन्तु सर्वदा भावना भीरता होन्तु गच्छन्तु देवता गता, गच्छन्तु देवता गता. जर तुम्ही निर्जन जंगलातून जाता जाता सहज म्हणून ज्याने कोणी एखादं फल फ्रूट घेतलं आणि तुमच्या पात्रामध्ये टाकलं तर लगेच तुम्ही दानानुमोदन करा,
दानं ददन्तु सद्धाय शीलं रक्षन्तु सब्बदा भावनाभिरता हुन्तु गच्छन्तु देवता गता गच्छन्तु देवता गता. तुम्हाला फळ दिलं, तुम्ही अनुमोदन दिलं. तुम्हाला अर्थदान दिलं, तुम्ही अनुमोदन दिलं. तुम्हाला भोजनदान दिलं, तुम्ही अनुमोदन दिलं. तुम्हाला वस्त्रदान दिलं, तुम्ही अनुमोदन दिलं. तुम्हाला औषधदान दिलं, तुम्ही अनुमोदन दिलं. जर तुम्हाला कोणी काही दिलंच तर तुम्ही त्याला देण्यासाठी एक क्षणाचाही विलंब न लावता लगेच त्याच्या दानाचे अनुमोदन करा. है ना? मग बघा, भिक्खू मोठ्याने जरी नाही बोलले तर तुम्ही जर पाणी जरी दिलं तर ते लगेच एक गाथा म्हणतात. तुम्ही भोजन दिलं की लगेच गाथा म्हणतात. त्यांच्या पात्रात 1 रुपया, 5 रुपये, 100 रुपये जे मला दान टाकता आलं ते दान टाकलं की ते लगेच गाथा म्हणतात. कारण बुद्धाने म्हटलं की भिक्खूनो, तुमच्याकडे धन नाही, संपत्ती नाही, प्रॉपर्टी नाही, तुमच्याकडे त्या उपासकाला देण्यासारखे भौतिक वस्तुरूपाने कोणतेच काही नाही. आणि असेल तरीही अशा प्रकारचे दान न देता तुम्ही त्यांच्याकडे नसलेली गोष्ट दान करा. त्यांच्याकडे धनही आहे, त्यांच्याकडे संपत्ती आहे, त्यांच्याकडे सुख आणि वैभव आहे. जे एका ग्रस्त आश्रमाला सुखी करण्यासाठी साधने लागतात अशी ती त्यांच्या कष्टाने ती सारी साधने त्यांनी संपादित केली आहेत. या साधनांच्या सोबत जगता जगता कधीतरी नैराश्य उत्पन्न होते, कधी दुःख उत्पन्न होते, कधी भय उत्पन्न होते, कधी व्याधी उत्पन्न होते, कधी शारीरिक व्याधी उत्पन्न होते, तर कधी मानसिक व्याधी उत्पन्न होते, कधी वाणीची व्याधी उत्पन्न होते. भिक्खूनो, या संसाराचा प्रवास करता 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 आणि या संसाराचे नियोजन करता करता अनेक वेळा चित्तामधला तणाव उत्पन्न होतो, माइंड स्ट्रेस. कधी कधी चित्तात नकारात्मकता उत्पन्न होते, माइंड निगेटिव्हिटी. कधी कधी चित्तामध्ये आत्यांतिक टोकाची चिंताग्रस्त अवस्था उत्पन्न होते, एन्झायटी ज्याला आपण म्हणतो. आत्यांतिक टोकाची एन्झायटी उत्पन्न होते, स्ट्रेस उत्पन्न होतो, डिप्रेशन अवस्था उत्पन्न होते. या साऱ्या अवस्थेतून मुक्त होण्याचा दररोज ते प्रयत्न करतात. दररोज आज मला स्ट्रेस नको आहे. पण कधी कधी आपण म्हणतो की आज माझ्या सकाळची सुरुवात खूप चांगली झाली, प्लीज आता कोणता स्ट्रेस उत्पन्न करू नको, हे बोलून अमुक अमुक उत्पन्न करू नको. आज माझा दिवसाचा प्रारंभ खूप सकारात्मक झाला आहे, हे कोणता विषय काढून स्ट्रेस उत्पन्न करू नको. एखादा मित्र सहज भेटला आपल्याला, भेटल्या त्याचा आणि तुमचा ज्यावेळेला पहिला संवाद होतो त्यावेळेला तुम्ही म्हणता की आज मी खूप फ्रेश आहे. तिसऱ्याचा विषय काढून आता स्ट्रेस इन्क्रीज करायचा नाही, आजचा दिवस आपला चांगला जाऊ दे. म्हणजे माणसाचा दिवसाचा प्रारंभ आणि रात्री निद्रा अवस्थेला पोहोचण्याच्या अगोदरची अवस्था, या 2 टोकाला मनुष्य नेहमी प्रयत्न करतो की ते नेहमी सकारात्मक राहावे. सकाळची सुरुवात सकारात्मक व्हावी आणि सकारात्मक ऊर्जा जर ग्रहण केलीच तर माझा दिवस मोठा प्रसन्न रूपाने संपादित होईल. आणि म्हणून स्वतथागतही म्हणतात की जेव्हा तुम्ही निद्रा अवस्थेतून जागे झालात, बेडमध्येच आहात, अजून तुम्ही तुमच्या रजईला, अंगावरच्या ब्लँकेटला तुम्ही अजून काढलेही नाही, चित्तात झोपेतून उठलो एवढी जाणीव झाली, उठल्याबरोबर पहिलं काम कोणतं करावं तर 1 सेकंद, 2 सेकंद, 5 सेकंद शांतपणे उठून तिथेच बसावं आणि साऱ्या निसर्गाच्या सत्वाबद्दल मैत्री करावी. खूप शांतपणे मला आज रात्री झोप लागली, या निसर्गाला साधुवाद द्यावा, है ना. कारण झोप लागणे, झोप मिळणे, सुखाची निद्रा प्राप्त होणे ही सुद्धा अवस्था जगात कुठेही पैशाने खरेदी करता येत नाही, है ना. लोक काय खरेदी करू शकतात? फार फार तर एखाद्या निष्णात वैद्याकडे जाऊन त्याला म्हणू शकतात की मला खूप प्रयत्न केला तरी झोप येत नाही.
मला आपण झोपेच्या गोळ्या द्या, झोपेची मेडिसिन द्या, ती मेडिसिन घेतल्यानंतर मला झोप आली पाहिजे अशा प्रकारचं मला प्रिस्क्रिप्शन्स मला द्या, मला मेडिसिन द्या. ते वैद्य तुमच्या चित्ताची अवस्था कधी तपासतात तर कधी तुमच्या शारीरिक अवस्थेला पाहतात आणि त्यानुसार तुम्हाला सुखाची झोप यावी म्हणून काय करतात, एखाद्या गोळ्यांना सजेस्ट करतात, औषधी सजेस्ट करतात, टॅबलेट सजेस्ट करतात. आपण कधी कधी घेता, शरीराला त्याची सवय लागते आणि कधी कधी तर असं होते, अनेक लोकांचे अनुभव आहेत, अनेक लोकांनी आपले अनुभव कथन केले की कालांतरानंतर त्या गोळ्यांचा असर होणेही संपले. मग डॉक्टर म्हणतात की आपण त्याची मात्रा वाढवूया. अगोदर तुम्ही 1 घेत होतात, आता तुम्ही त्याची मात्रा वाढवून 2 करा. कारण 1 गोळी घेऊन सुद्धा तुम्हाला सुखाची निद्रा मिळत नाही. आता तुम्ही त्याची मात्रा वाढवा, तुम्ही अजून 1 घ्या. माणसं त्याची मात्रा वाढवतात. शरीर पुन्हा एकदा 2 घेतल्या की झोपी जाते. काही कालांतरानंतर शरीराला पुन्हा त्याची सवय लागली. 2 गोळ्या घेऊन सुद्धा आता सुखाची मला झोप येत नाही. डॉक्टर म्हणतात की आता मात्र याच्या पुढे दुसरा कोणताच मार्ग नाही. जर पुन्हा एकदा मात्रा वाढवली तर त्याचा फार भयंकर परिणाम होऊ शकतो. मेडिसिन आता इथे अपूर्ण ठरतं, फेल ठरतं. जेवढे मेडिसिन आहे ते म्हणते याच्या व्यतिरिक्त आता तुम्हाला सुखाची झोप येण्यासाठी कधीच दुसऱ्या मेडिसिनला मी सजेस्ट करू शकत नाही. आपण बऱ्याच वेळेला म्हटलं, सब्ब पाप स करणं कुशल स उपसंपदा सचित पर्योदपनं एतं बुद्धान शासन धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती. धम्मचारी सुखं सेती. बुद्धाने काय म्हटलं? बुद्धाने कोणती गोळी दिली? बुद्धाने कोणतं मेडिसिन सजेस्ट केलं साऱ्या जगाला? धम्मचारी सुखं सेती. जो धम्माचं आचरण करतो तो सुखाने झोप घेतो, है की नाही? झोप येणे, झोप घेणे जगाला यांनी नकारात्मक म्हटलं की झोप येणे आणि झोप घेणे फार मोठी गोष्ट नाही, पण बुद्धाने मात्र याला मोठं स्थान दिलं आहे. धम्मचारी सुखं सेती, की जो धम्माचं आचरण करतो त्यालाच सुखाची निद्रा, सुखाची झोप आणि सुखाचा क्षण लाभतो. जो धम्माचारी म्हणजे धम्माचे आचरण करणारा नाही, they can't sleep very cool, calm with mind, silently. They can't sleep properly because they are not dhammachari. They are not following the Buddha's philosophy. धम्मचारी म्हणजे बुद्धाने दिलेल्या प्रत्येक अलंकाराला आचरणिक दृष्ट्या जो कोणी आचरणात आणतो त्याला बुद्धाने म्हटलंय धम्मचारी. ज्याला गाथा येतात त्याला बुद्धाने धम्मचारी म्हटलं नाही. ज्याला विधी संस्कार करता येतात त्यालाही बुद्धाने धम्मचारी म्हटलं नाही. विशिष्ट प्रकारच्या रंगाचे कपडे परिधान केले म्हणून त्याला बुद्धाने धम्मचारी म्हटलं नाही. खूप बोलता येते म्हणूनही त्याला बुद्धाने धम्मचारी म्हटलं नाही. मी खूप मोठ्याने भाषण करू शकतो म्हणून मी धम्मचारी असंही बुद्धाने कधी म्हटलं नाही. बुद्ध काय म्हणतात? कोण आहे धम्मचारी? धम्मचारी आहे की जो बुद्धाने दिलेल्या शिलाचं रक्षण करतो, पालन करतो.